बीड हा पूर्णपणे बिहार झाला हे आता काळ्या दगडावरची रेख बनली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग जेलमध्ये टाकल्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण काही केलं कमी होत नाही. अशातच एका टोळक्याचा व्हिडिओ समोर आला. 10 ते 12 जणांनी मिळून एका तरुणाचं अपहरण केलं आणि जंगलामध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. बीडच्या परळीत तरुणाचे अपहरण करून टोकवाडी परिसरात अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 10 ते 12 तरुण लाकडी काठी बेल्टने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. हा तरुण वेदनाने विवळत आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करतायत. यात एक तरुण हा मारहाण करताना चित्रीकरण देखील करत असल्याचे दिसून येतोय. मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील शिवराज दिवटे असल्याचं समोर आलं. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जलालपूर येथून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतताना शिवराज दिवटे याचं अपहरण करून मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला. यामुळे अशी मारहाण करून नेमकी दहशत कोणाला दाखवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात मारहाण करणारा समाधान मुंडे आणि आदित्य गीते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आदित्य गीते हा गोट्या गीतेचा सक्का भाऊ आहे. यांच्यावर या अगोदर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदित्य गीतेचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो समोर आला. नेमका वाल्मिक कराड जेलमध्ये असताना परळी परिसरात दहशत माजवणारी पोरं कोणाची असा प्रश्न उपस्थित होते. समाधान मुंडे या तरुणाने या अगोदर जलालपूर येथील एका युवकाला मारहाण केल्याची तक्रार दिली. या मारहाण प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. बीडच्या परळीमध्ये तरुणाचे पेट्रोल पंपावरून अपहरण केले. त्यानंतर त्याला लाठाकाठ्याने आणि बेल्टने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचं शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता काही तरुणांनी अपहरण केलं. जलालपूर भागातील डोंगरपट्ट्यात असलेल्या रतेश्वर मंदिर परिसरात नेऊन या तरुणाला लाठाकाठ्या आणि बेल्टने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सांप्रदायिक कार्यक्रमाच्या जुन्या वादावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. समाधान मुंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण केली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. काही नागरिकांनी तरुणाला मारहाण करताना पाहिले. त्यांनी आरोपींना रोखले, त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सुरुवातीला परळी येथे उपचार करण्यात आले, पण पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वराची रुग्णालयात हलवण्यात आलं. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर आता व्हायरल होते. या प्रकरणी आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत गावत यांनी थेट आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी असे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला दिले. या प्रकरणी आरोपींविरोधात परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांचे विशेष 2 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले आहेत.